हे बघा, हा हा प्रश्न अगदी साहिल जो तू विचारलायस, त्याच्यात आपण असं बघू शकतो की कर्नाटकात डी के शिवकुमार हे कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. हे असे व्यक्ती आहेत ज्यांनी ओपनली सिद्धरामय्याला चॅलेंज केलंय. आपण बघाल, टी.एस. सिंगदेवनी भूपेश बाघेलला त्या प्रकाराने चॅलेंज केलं नव्हतं. त्यांच्यात तेवढी क्षमता नव्हती जी डी के शिवकुमार मध्ये आहे. डी के शिवकुमार असे व्यक्ती आहेत जे प्रत्येक राज्यात जेव्हा काँग्रेसमध्ये संकट असतं, काँग्रेसला साधनची गरज असते किंवा एक संकट मोचनची गरज असते, तर डी के शिवकुमार तिथे जायला तयार होतात. तर डी के शिवकुमारनी एका प्रकाराने आपली जी महत्वाकांक्षा आहे ती ओपनली पब्लिकली केलेली. आणि अशी एक स्थिती आलेली की सिद्धरामय्या हे 78 वर्षाचे झालेत. इलेक्शन होता 2028 मध्ये ते 80 वर्षाचे होतील. राहुल गांधीला आता हळूहळू कळायला लागलंय की एक जनरेशनल चेंज काँग्रेसमध्ये करावी लागेल. जुने नेते जे आहेत ते आहेत, त्यांची गरज आहे. विशेषतः सिद्धरामय्या सारखे मास लीडर, ओबीसी लीडर यांची गरज आहे. पण जर काँग्रेसला पुढे जायचं असेल तर त्यांना डी के शिवकुमार सारखा नेता लागेल. आणि हा एक फरक आलाय. मला वाटतं 2000 जेव्हा छत्तीसगड झालं, तेव्हा राजस्थान झालं, तेव्हा राहुल गांधी अजूनही ते पूर्णपणे तयार नव्हते ही म्हणजे चेंजसाठी. आता मला वाटतं राहुल गांधीला कळलंय, जर मी चेंज केलं नाही तर कदाचित डी के शिवकुमार सारखा व्यक्ती उद्या बीजेपी मध्ये पण जाऊ शकतो. आणि त्यांच्यावर कोणाचा प्रेशर होता यावेळी हे मी तुम्हाला सांगू इच्छितो, सोनिया गांधींचा. सोनिया गांधी बरोबर डी के शिवकुमारनी सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा बरोबर संपर्क केलेला आणि त्यांनी त्यांना ऍडवाइस दिलेली. सोनिया गांधींनी राहुल गांधींना ऍडवाइस दिली की बघा, जर तुम्हाला कर्नाटक मध्ये स्मूथ ट्रान्झिशन पाहिजे किंवा कर्नाटक वाचवायचंय, 2च वर्ष राहिली आहेत, अँटी इन्कम्बन्सी खूप आहे, तर तुम्हाला रिस्क घ्यावी लागेल. आतापर्यंत राहुल गांधी रिस्क घ्यायला तयार नव्हते. पण आता बघा ना, गेल्या 1 महिन्यात विजय बरोबर तुम्ही अलायन्स केला आणि डीएमकेला सोडलं. तुम्ही तुमचे जे सर्वात जवळचे होते वेणुगोपाल त्यांना सोडलं आणि सतीशांना तुम्ही केरळचं मुख्यमंत्री केलं. आणि आता तुम्ही सिद्धरामय्या जे ओबीसी लीडर आहेत, ओबीसी नेते आहेत, त्यांना सोडून तुम्ही शिवकुमारला करताय. तर पहिल्यांदा मला दिसतंय की राहुल गांधीला आता कळलंय, त्यांच्यावरती सोनिया गांधीचा दबाव आहे की त्यांना स्वतः कळलंय की आता मला रिस्क घ्यावे लागतील. आणि जर तुम्ही रिस्क घेतले नाही तर 2029चे जे जनरल इलेक्शन आहेत त्याच्यात काँग्रेसची जी पोझिशन आहे, 99 सीट्स 2024 मध्ये मिळाले, त्याच्याहून कमी मिळू शकतील. तर जर तुम्हाला आता 2 वर्षात काय करायचंय तर तुम्हाला आता रिस्क घ्यावी लागेल. हे रिस्क आहे, हा एक मोठा रिस्क राहुल गांधींनी कर्नाटकात घेतलाय. कारण की सिद्धरामय्या सारख्या नेत्यांना तुम्ही बाजू करून काँग्रेसची स्थिती लगेच काय बरी होणार नाहीये. पण तरीही तुम्ही रिस्क घेतलाय. कारण की आणि राहुल गांधींनी सिद्धरामय्याला असं म्हणाले की मला कळलंय की तुम्ही तयार होता अडीच वर्षाच्या फॉर्म्युलासाठी, मग आता तुमच्या 2.5 वर्ष झाली आहेत, असं ते भूपेश बाघेलला म्हणाले नाही. हा एक मोठा फरक आहे. आणि सचिन पायलटनी एक मोठी चूक केली तेव्हा की ते बीजेपी बरोबर जायला तयार झाले. शिवकुमार अजूनपर्यंत बीजेपी बरोबर त्यांनी संपर्क केला नव्हता. आणि ह्या कारणामुळे मला वाटतं पण परिस्थिती बदलली आहे. विशेषतः 2026च्या इलेक्शन नंतर आणि ज्या प्रकारची 2024 नंतर लागोपाठ काँग्रेसची हार झाली आहे इलेक्शन मध्ये, हरियाणामध्ये, महाराष्ट्रामध्ये, त्याच्यानंतर राहुल गांधीला कळलंय आता मी जर रिस्क घेतले नाही तर पार्टी सांभाळणं अजूनही कठीण होणार. म्हणून हा एक मोठा रिस्क त्यांनी घेतलाय, शिवकुमार ला संधी देऊन आणि सिद्धरामय्या सारख्या मोठ्या नेत्यांना बाजू करून. मला वाटतं की साहिल, हे आता काँग्रेससाठी सर्व्हायव्हलचा प्रश्न आहे. तर आता हे राहुल गांधी का करतात हे काही पब्लिकली कोणाला सांगायचा काही मार्ग नाहीये. मात्र एक लक्षात घ्या की 2014 नंतर कुठलंही सरकार काँग्रेसचं पुन्हा निवडून आलेलं नाहीये. म्हणजे जेवढेही सरकार काँग्रेसकडे होते ते गंमत गेले, त्यांना दुसऱ्यांदा जनता चान्सच देत नाही. तर आता जर तुमच्याकडे 2 वर्ष आहे कर्नाटकमध्ये आणि इथेही अशी परिस्थिती आहे, कारण लोकसभेमध्येही काँग्रेसचा परफॉर्मन्स काही चांगला नव्हता कर्नाटकमध्ये आपण बघायला गेलो. म्हणजे भारतीय जनता पक्षाचं जेव्हा सरकार होतं त्यांना 2019 साली 25 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसच्या जागा 1 जागा लागली होती, ती वाढून 9 गेली. आता हेच विचार करा, जर काँग्रेसचं सरकार होतं आणि काँग्रेसच्या 20 जागा लागल्या असत्या तर भारतीय जनता पक्ष कदाचित 230 वर आला असता. तर
सांगायचा अर्थ की काँग्रेस जेव्हा सत्तेत 2014 पासून जी पण सरकार त्यांना मिळालं ते त्यांना रिटर्न करता आलेलं नाही. आता तेलंगणा असू द्या किंवा कर्नाटक असू द्या, हिमाचल प्रदेश असू द्या, तर जर कर्नाटक त्यातल्या त्यात सगळ्यात मोठं राज्य आहे तर त्याला मला वाटतं की रिटर्न केलं पाहिजे आपण, आणि त्याच्यासाठी त्यांना कदाचित वाटलं असावं की आपण जर बदल नाही केला तर ते रिटर्न होणार नाही. हे रिस्क, जसं राजदीप म्हणाले की एक रिस्क घेतलाय त्यांनी, पण ते रिस्क नसतील घेतला तरी पण तुम्ही हरणार, मग रिस्क घेऊन हरायला काय हरकत आहे असं मला वाटतं. हा आहे, पण एकूण जसं म्हणतात ना की जब जागो तभी सवेरा, तर काँग्रेस पक्ष आता जागा झाला. आणि दुसरी एक गोष्ट अजून साहिल, की आपल्याला वाटतं की 2024 नंतर काँग्रेस पक्ष रिवायवल झालेला आहे, मात्र फक्त ते 99च्या आकडेमुळे वाटतं आपल्याला तसं. पण 2016 मध्ये काँग्रेसचे जवळपास 1000 आमदार होते, म्हणजे 950 काहीतरी असा नंबर आहे. 4000 प्लस आमदार देशामध्ये आहे. काँग्रेसचे होते 1000च्या जवळपास. आज तो आकडा आलेला 600 650 आमदार आहेत. तर काँग्रेस पक्ष श्रिंक होत चाललाय, आणि जर यांनी आता करेक्टिव्ह मेजर्स नाही घेतले तर तुम्ही त्या 600 मध्ये जर आपण ते साऊथ इंडियाचे काढले तर ते 250 जवळपास तिकडनं येतात. तर बाकी देशामध्ये काँग्रेस उरलेलीच नाहीये. तर जर तुम्ही, जसं शरद पवार म्हणाले होते की एनजीओ सारखं तुम्ही काही पक्ष चालू शकत नाही, तर हे राहुल गांधीला जेवढं लवकर कळेल की आपण एनजीओ नाही, आपण पॉलिटिकल पार्टी आहे, तेवढं चांगलं आहे. ही सुरुवात मानायची आपण राजदीप, की एक राजकीय पक्ष म्हणून आता निर्णय घ्यायला सुरुवात झाली आहे. मला अजूनपर्यंत शंका आहे की काँग्रेस खरी बदलली आहे की नाही. बघा, कर्नाटक हा असं एक राज्य आहे जिथे काँग्रेसचं संघटन आहे, जसं आपण, आणि नेते पण आहेत. जसं आपण केरळमध्ये बघितलंय, केरळमध्ये काँग्रेसचं संघटन पण आहे आणि नेते आहेत. ते आपण तसं म्हणू शकत नाही की उत्तर प्रदेशमध्ये आज काँग्रेसचे किती नेते आहेत, किंवा बिहारमध्ये किती आहेत, किंवा महाराष्ट्रात अशा एक राज्यात जिथे एका काळी काँग्रेसचे म्हणजे नेत्यांवर नेते होते, एक फुल असेंब्ली लाईन होती नेत्यांची. आता कुठे राहिलेत ते नेते? महाराष्ट्र सरकार राज्यात किंवा गुजरातमध्ये कोण आहेत काँग्रेसचे नेते? मध्य प्रदेशमध्ये दिग्विजय सिंग, कमलनाथ एका काळी होते, आता कोण आहेत? मोठे मास लीडर्स आहेत का कोण काँग्रेसचे? नाहीच आहे. ओडिसामध्ये कुठे आहेत? बंगालमध्ये नाहीये. तर कर्नाटकात तुम्ही हा रिस्क घेऊ शकला, कारण की तिथे तुमच्याकडे संघटन आहे, तिथे तुमच्याकडे नेते आहेत. पण तसे रिस्क तुम्ही दुसऱ्या राज्यात घेऊ शकता का? तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये काय काम केलंय काँग्रेसला परत रिवाईव्ह करण्यासाठी? बिहारमध्ये काय केलंय? मध्य प्रदेशमध्ये काय केलंय? राजस्थानमध्ये कमीच्या कमी अशोक गेहलोत, सचिन पायलट असे 2-3 नेते तरी आहेत. आणि राजस्थानमध्ये आपण बघितलंय दर 5 वर्ष सरकार कदाचित बदलू पण शकते. पण इतर राज्यात काय आहे? अजूनपर्यंत हरियाणामध्ये तुमचे सगळ्यांना वाटलेलं तुम्ही हरियाणा जिंकणार, तुम्ही जिंकला नाही. त्याच्यानंतर तुम्ही काय आत्मचिंतन केलंय? तेच भूपेंद्र हुड्डा अजून आहेत ना हरियाणामध्ये. तर मला अजून नक्की असं मला कळत नाही की काँग्रेस खरी बदलली आहे. तुम्ही एक DK शिवकुमारला करताय, एक अशा एक नेत्याला जो संघटन जोडलेला आहे, जो 30 वर्षापासून 30-40 वर्षात पार्टीतून आहे. पण इतर राज्यात तुमच्याकडे तसे नेते कुठे आहेत जे तयार आहेत बीजेपीला टक्कर द्या, ज्यांच्याकडे साधन पण आहे, ज्यांच्याकडे महत्वाकांक्षा आहे की मला काही करायचंय, असे नेते कुठे आहेत? तर मला अजूनही पटत नाही की काँग्रेस खरी बदलली आहे. एवढं आहे की दक्षिण भारतात काँग्रेसला एक कम्फर्ट फॅक्टर आहे, आणि त्या कारणामुळे ते असे रिस्क घेऊ शकतात. पण उत्तर भारतात, मध्य भारतात आणि पश्चिम भारतात जोपर्यंत काँग्रेस बदलणार नाही, संघटन मजबूत होणार नाही, तोपर्यंत मला अजूनही दिसत नाही की काँग्रेस भाजपला कशी टक्कर देऊ शकेल. कुठेतरी एक भीती बसली आहे का काँग्रेसच्या मनामध्ये? कारण ही फार एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्ही सांगितली की सोनिया गांधींनी राहुल गांधींना यावेळेस सांगितलं की तुम्हाला DK शिवकुमार यांना बनवावं लागेल. जर तुम्हाला त्या ठिकाणी सत्ता आपली परत आणायची असेल तर तुम्हाला DK शिवकुमारला बनवावं लागेल. सोनिया गांधी यांनी गेल्या काही वर्षांपासून आपण बघतोय की या गोष्टीतनं अंग काढून घेतलं होतं. त्यांनी राहुल गांधी काय त्यांचं ऐकतात अशी काय शक्यता आता, अनेक जण म्हणतात की राहुल गांधी कोणाचंच ऐकत नाहीत आणि सोनिया गांधींचं पण ऐकत. अनेकदा अनेक गोष्टी ते स्वतःच पुश करून घेतात. सोनिया गांधींचा इंटरफिअरन्स या बाबतीमध्ये होणं याचा अर्थ काय निघतो राज? नाही, हे बघा, सोनिया गांधी सेमी रिटायर्ड आहेत, पण सोनिया गांधीचं अजून एक त्यांची एक प्रतिष्ठा आहे. ते काय म्हणाले तर लोक लगेच ऐकतात. जेव्हा केरळचं झालं, सोनिया गांधींनी अँटनीना फोन केला. अँटनी जे जुने देशाचे रक्षा मंत्री होते, केरळचे नेते आहेत, त्यांना फोन करून विचारलं की तुम्हाला काय वाटतं कोणाला करायला पाहिजे. तेव्हा अँटनीनी सतीशनचं नाव पुढे केलं आणि सोनिया गांधींनी हे राहुल गांधीला कळवलं. सोनिया गांधींकडे ती एक पॉलिटिकल इन्स्टिंक्ट अजून आहे. मला वाटतं राहुल गांधीचा प्रॉब्लेम काय, राहुल गांधी ह्याच्यात पडायला तयारच नाही, जास्त करून ह्याच्यात पडतच नाही. संघटनचे जेवढे प्रश्न असतात त्याच्यात ते पडतच नाही. हा त्यांचा मोठा एक प्रॉब्लेम आहे. जोपर्यंत तो प्रॉब्लेम सुटणार नाही त्यांना, म्हणून सोनिया गांधीवर एका प्रकाराने सोनिया गांधी
गांधीचा अडवाईस त्यांनी घेतलं तरी यावेळी कायदा असंही म्हणण्यात येतं की ते घेत नाही, पण ह्यावेळीच त्यांनी घेतलंय. कारण की सोनिया गांधीची एक पोझिशन आहे आणि जर सोनिया गांधी काय म्हणाले तर कुठलाही काँग्रेस नेता त्यांना टक्कर देणार नाही आजच्या क्षणात. जर राहुल गांधीचं काय आहे की राहुल गांधी काय म्हणाले तर हो सिद्धरामय्या तयार झाले, सतीशन, पण देशाभरात राहुल गांधी पूर्णपणे त्यांची ती म्हणजे ते तयार नाहीये काँग्रेसला आपल्या हातात घेऊन असे ठोस निर्णय घ्यायला. पण अजूनही सिद्धरामय्या तयार झालेत की नाही झालेत? कारण कालपर्यंत अशी माहिती होती की सिद्धरामय्या काही तयार नाहीयेत. त्यांनी अजून काय मान्य सिद्धरामय्या सिद्धरामय्या मान्य झालेत, सिद्धरामय्या तयार झालेत. पण प्रश्न असा आलाय की सिद्धरामय्या पूर्णपणे शिवकुमार माझ्या नंतर शिवकुमार ह्याच्यासाठी ते पूर्णपणे तयार नाहीये आणि त्यांना अजूनही वाटतंय की तुम्ही जर शिवकुमारला करताय तर तुम्ही माझ्या प्रतिद्वंदीला करताय आणि हे त्यांना पटत नाहीये. तरी मला वाटतं त्यांच्याकडे आता ते 78 वर्षाचे झाले आहेत, त्यांना बघायचं त्यांचे जे पुत्र आहेत यतींद्र त्यांना काही मंत्रीपद मिळणार की नाही. मला वाटत नाही की सिद्धरामय्या एका अशा स्थितीत आहे की ते राहुल गांधींना टक्कर देऊ शकतील. काँग्रेस नेतृत्व म्हणाला की नाही तुम्हाला आता राजीनामा द्यायचा आहे, त्यांना द्यावा लागेल. ते म्हणाले पण काही महिन्यापूर्वी जर राहुल गांधी मला म्हणाले की तुम्हाला राजीनामा द्यायचा तर तुम्हाला द्यावा लागेल. त्यांना हे आवडलं नाहीये ज्या प्रकारे झालंय. काल त्यांनी राहुल गांधीला विचारलं की माझी चूक काय आहे, तर राहुल गांधी एवढंच त्यांना म्हणाले बघा एक अग्रीमेंट होती अडीच वर्षाची आणि 2.5 वर्ष झाली आहेत, आता तुम्हाला ते शिवकुमारला नेतृत्व द्यावं लागेल. ते त्यांना आवडलं नाहीये, पण ते काही अशा स्थितीत नाहीये की ते राहुल गांधीला टक्कर देऊ शकतील. तर मला वाटतं ते उद्या राजीनामा देतील, पण त्याच्यानंतर ते शिवकुमार बरोबर काम करतील का, ते दिल्लीत त्यांना काम करू देतील का, बसतील का, ते देशाभरात हो हा एक मोठा प्रश्न आहे काँग्रेसमध्ये आणि त्याच्यात राहुल गांधीला पडायचंच नाहीये. आणि काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खरगे हे पण कर्नाटकाचेच आहेत. त्यांना हेच बघायचं की त्यांचे जे सुपुत्र आहेत प्रियंक खरगे त्यांना कुठला मंत्रालय मिळणार आहे. तर काँग्रेस अजून पूर्णपणे बदलली नाहीये. हे म्हणणं की काँग्रेस बदलली आहे, रिस्क घेत आहेत, 2-3 रिस्क घेतलेत, पण जोपर्यंत देशाभरात ते संघटनला मजबूत करणार नाही मला अजूनपर्यंत काँग्रेसचं भविष्य दिसत नाही की तुम्ही कसं रिवाईव्ह कसं करणार. एक खूप मोठा फरक मिलिंद याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. आपण महाराष्ट्रामध्ये बघितलेलं होतं 2003 मध्ये जेव्हा विलासरावांना बोलवून सांगितलं सोनिया गांधींनी की तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल आणि मग नंतर सुशीलकुमार शिंदेना महाराष्ट्रात पाठवलेलं होतं. त्यावेळेस अक्षरशः त्यांना सांगितलं की तुम्ही राजीनामा घेऊन या आणि मगच आपण याच्याबद्दल चर्चा करू. त्यांना कुठल्याही पद्धतीने लॉबिंग नाही करता आलं त्या बाबतीमध्ये. त्याही वेळेस काही काँग्रेस दिल्लीमध्ये सत्तेमध्ये नव्हती, पण विलासरावांना त्यांचं म्हणणं ऐकावं लागलं आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस लिडरशिपला हा कॉन्फिडन्स होता की विलासरावांना मुख्यमंत्री पदावरनं जावं लागलं तरी सुद्धा कुठे बंडखोरी होणार नाही कुठल्याही पद्धतीने आणि त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या त्यांच्या सरकारवरती होणार नाही. आताच्या परिस्थितीमध्ये हे निर्णय घेताना कदाचित काँग्रेसच्या नेतृत्वाला या बाबतीतला विचार करावा लागतोय, कारण त्याच्यामुळे कदाचित या पद्धतीचे निर्णय घेताना त्यांना 10 वेळा विचार करावा लागतो की आपण हे बदलायचे की नाही बदलायचे. स्टीम 5 वर्ष चालू तर दे, मध्येच बदलली आणि त्याच्यातनं परत जसं राजदीप म्हणत होते की सिद्धरामय्या आता काम करू देतील नाही करू देतील याची काही गॅरंटी नाहीये. ते उद्या आपल्याच सरकारच्या विरुद्ध त्यांनी जर बोलायला सुरुवात केली तर त्याचे वेगळे परिणाम त्यांना भोगावे लागणार आहेत काँग्रेस पक्षाला. ही परिस्थिती कुठेतरी जास्त डिफिकल्ट त्याच्यामुळे जास्त मुश्किल झालंय असं वाटतं का त्याच्या? मला वाटतं साहिल मला असं अजूनही वाटतं की ते 2004 साली झालं होतं का विलासरावांचं. मला 2003 पण मला असं वाटतं की एकतर गोष्ट फार क्लिअर आहे. ते काँग्रेस असू द्या किंवा बीजेपी असू द्या, जेव्हा त्यांच्या म्हणजे ज्यांचा दिल्ली कमजोर होतं किंवा ते वीक होतं तेव्हा जे राज्यातले नेते असतात ते मजबूत होतात किंवा ते रिबेलियस होतात. तर हे जेव्हा तुम्ही महाराष्ट्राचं उदाहरण देताय किंवा आत्ताचं उदाहरण देताय तर त्यावेळी काँग्रेस पक्षाला जे करायचं ते करून होत जायचं. फक्त आपल्या लोकांना फोन करून सांगायचं असं करायचं, लोक काही त्याला हे नाही करायचे. जर अशोक चव्हाणला राजीनामा द्यायचा तर दिला. तर माझं म्हणणं असं आहे की जेव्हा दिल्लीतली सत्ता कमजोर होती किंवा तुमची विनिंग कॅपेबिलिटी, आता गांधी फॅमिलींची निवडणुका जिंकून देण्याची क्षमता संपलेली आहे. लोकांना आता पक्षात माहिती की राहुल गांधी किंवा सोनिया गांधी काही निवडणुका जिंकू देऊ शकत नाही, जसं की नरेंद्र मोदी किंवा अमित शहा निवडून येऊ शकतात. तर जेव्हा जेव्हा तुमचं दिल्लीमध्ये काय म्हणायला पाहिजे ताकद कमी होती त्याचा परिणाम राज्यांवरती दिसायला लागतो. आणि हेच आता कर्नाटकमध्ये जर त्यांना एक राजीनामा घ्यायचा तर ते इतकं हे खरं म्हणजे जर 2.5 वर्षाचा फॉर्म्युला होता तर हे नोव्हेंबरमध्ये झालं पाहिजे होतं गेल्या वर्षी. पण त्यालाही तुम्ही सांगितलं नाही आता आपण पहिले ही निवडणुका जाऊ द्या नंतर ती निवडणुका जाऊ द्या. तर काँग्रेसमध्ये एक सवय काय आहे ना साहिल की ते
वेळ मारून न्यायची फक्त. आता हे 2.5 वर्ष म्हणजे काय, हे पण बेसिकली हा पण वेळ मारून न्यायचा की आता निर्णय घ्यायचा नाही आपण, आता चला तू 2.5 वर्ष तू 2.5 वर्ष, आणि त्या 2.5 वर्षात जर काय आणखीन झालं त्याचा नंबरच लागणार नाही, जसं छत्तीसगडमध्ये झालं. तर ही म्हणजे इनडिसिसिव्हनेस जी आहे ना, ही मला वाटतं बदल जर काही थोडाफार आपल्याला दिसतोय आता, आणि जसं राज्यपाल या बदलामुळे काही काँग्रेस पक्ष रिवाईव्ह होईल अशी काही चिन्ह नाहीये. मला वाटतं बदल फक्त एवढाच दिसतोय की जे इनडिसिजन होतं पहिले, जे पॉलिसी पॅरालिसिस जसं आपण पहिले म्हणायचो युपीच्या बद्दल, ते कुठे ते निर्णय घ्यायला लागले आहे आणि ते घ्यावे लागतात. ते करणार तर त्यांना वाटतं सर्व्हायव्हल इज एट. पण दुसऱ्या बाजूला एक दबाव पण आहे ना कुठेतरी, म्हणजे आपले आमदार आपल्या बरोबर राहणार नाहीत. भारतीय जनता पार्टीचे प्रयत्न आता 2/3 मेजॉरिटीसाठी सुरू झालेले आहेत एका पद्धतीने, आणि त्यांनी आता ओडिसामध्ये आपण बघतोय राजदीप की त्यांनी बिजू जनता दलाच्या राज्यसभेच्या खासदारांनी राजीनामा दिला. तिकडे तृणमूल काँग्रेसमध्ये बंडखोरी ऑलरेडी सुरू झालेली आहे. आज 100 नगरसेवकांनी काय राजीनामा दिला. त्या काकोली दफ्तरदार ज्या आहेत त्या ऑलरेडी बंडाचं निशाण त्यांनी फडकावलेलं आहेच. तिकडे पण काय परिस्थिती निर्माण होते आपल्याला माहित नाही. आम आदमी पक्षातनं 7 राज्यसभेचे खासदार त्यांनी घेतलेले आहेत. 26 राज्यसभेच्या निवडणुका आता होत आहेत, ज्याच्यामध्ये सगळ्यात मोठा काँग्रेसला जो चंक मिळणार आहे तो कर्नाटकमधनं मिळणार आहे. अशा परिस्थितीमध्ये जर डी.के. शिवकुमारना जर केलं नाही तर त्याचा फटका अशा पद्धतीने राज्यसभेत बसू शकतो. महाराष्ट्रामध्ये आम्ही बघितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये राज्यसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा बदलायला सुरुवात झाली होती. तर त्याची पण कुठेतरी एक भीती काँग्रेसकडे होती का, की कारण राज्यसभेमध्ये 15 जागा हव्या आहेत 2/3 मेजॉरिटीसाठी एनडीएला आत्ताच्या परिस्थितीत. तर कर्नाटक सारख्या राज्यामध्ये पुन्हा काही दगाफटका होऊ नये आणि काही प्रॉब्लेम क्रिएट होऊ नयेत ह्या दृष्टीने सुद्धा हा निर्णय घेतला गेला का? कारण त्याची पण एक शाश्वती नाहीये काँग्रेसला आत्ताच्या परिस्थितीत. नाही, मला वाटत नाही अशी, म्हणजे कर्नाटकामध्ये जसं मी म्हणालो काँग्रेस थोडी मजबूत आहे. असं नाहीये की काँग्रेस कमजोर आहे आणि काँग्रेसचे नेते भाजपमध्ये जातील लगेच. पण अशी भीती होती की जर शिवकुमारला यावेळीच केलं नाही तर कदाचित 1 वर्षानंतर ते बगावत करून भाजपमध्ये जाऊ शकतील, जसं हेमंत बिस्वा शर्मा 2015 मध्ये गेलेले 2016च्या इलेक्शनच्या अगोदर. ती भीती तर नक्की होती. पण त्याच्याबरोबर असं पण आहे की भाजपची स्थिती कर्नाटकात पण काही चांगली नाहीये. जसं मी म्हणतोय कर्नाटक असं राज्य जिथे काँग्रेसचं संघटन मजबूत आहे. कर्नाटक असं एक राज्य आहे जिथे बीजेपी मध्ये पण येडियुरप्पा नंतर नेता कोण हे अजूनही प्रश्न सुटलेला नाही भाजपकडे. इतर राज्यात भाजपची स्थिती मजबूत आहे, विशेषतः ती हिंदी भाषिक राज्यात पूर्णपणे त्यांचा एक डॉमिनन्स आहे. पण ती तशी स्थिती त्यांची कर्नाटकात नाहीये. पण विशेष मला वाटतं की डी.के. शिवकुमार कडे साधन आहे जे टी.एस. सिंगदेवकडे नव्हते, कदाचित सचिन पायलटकडे पण नव्हते, आणि ते तयार असतात लगेच की जर तुम्ही मला सांगितलं हिमाचलमध्ये राज्यसभेचं निवडणूक आहे आणि आम्हाला काही मदत पाहिजे ते द्यायला तयार असतात. केरळमध्ये आमचे काही कॅन्डिडेट्स आहेत, त्यांना इलेक्शनसाठी काही पैशांची गरज आहे, डी.के. शिवकुमार तयार होतात. आता काँग्रेसला अशा नेत्यांची पण गरज आहे ना. राहुल गांधींच्या काही जवळचे लोक आहेत, त्यांना कदाचित वाटतंय की इलेक्शन मध्ये पैशांची गरज नाहीये. डी.के. शिवकुमारचे जवळचे मला म्हणत होते की राहुल गांधी को क्या लगता है कि क्या हम केवल कि पैसे के बगैर राजनीति हो सकती है, ये जब हेलिकॉप्टर में जाते हैं कहां से हेलिकॉप्टर का पैसा आता है, असे एक त्यांचे जवळचे नेते मला म्हणाले. तर डी.के. शिवकुमार प्रॅक्टिकल पॉलिटिशियन आहे. ते कुठले काही साधू संत नाहीयेत, आणि ते म्हणतात मी कुठला साधू संत नाहीये. पॉलिटिक्स फॉर मी, आय एम अ बिझनेसमॅन अँड अ पॉलिटिशियन. म्हणजे माझा एक व्यवसाय पण आहे, पण मी पॉलिटिक्स मध्ये पण आहे, आणि माझी विचारधारा जी आहे ती काँग्रेसची आहे. आणि ते 30 वर्षापासून 40 वर्षापासून काँग्रेसमध्ये आहेत. 1990 मध्ये मला वाटतं पहिल्यांदा ते इलेक्शन जिंकलेले, ते 40 वर्ष झाली त्यांची. तर त्यांचं म्हणणं आहे की मला करा ना. तुम्ही म्हणताय की विचारधाराचे नेते सिद्धरामय्या आहे, पण सिद्धरामय्या कुठून आले? ते जनता दल मधून आले. मी तर काँग्रेसी आहे. तर शिवकुमारने असं दाखवलंय की जर तुम्ही तयार असता, लढण्यासाठी पूर्णपणे तयार असता, तर तुम्हाला जी हायकमांड आहे ती तयार पण होऊ शकते तुम्हाला संधी द्यायला. आता अशोक गेहलोतला बघा ना. अशोक गेहलोतला जेव्हा प्रेशर टाकलेलं 3-4 वर्षापूर्वी की तुम्ही काँग्रेसचे अध्यक्ष व्हा, अशोक गेहलोत पण नाही होणार, मी तयार नाहीये. तसंच शिवकुमारला मध्ये सांगितलेलं की अरे सिद्धरामय्याला राहू द्या 5 वर्ष. नाही, मी का राहू देऊ? माझी अग्रीमेंट होती 2.5 वर्षाची. तर जर तुमच्यात ती ताकद आहे, टक्कर द्यायची ताकद आहे, तर मग तुम्ही काँग्रेसच्या सारख्या सिस्टम मध्ये तुम्हाला एक
अजूनही म्हणू शकतो की तुम्हाला काही नाही तर काही यू कॅन गेट सम बेनिफिट. हा राहुल गांधींमधला फरक किती मोठा जाणवतोय मिलिंद? कारण आतापर्यंत आपण बघितलेलं आहे की राहुल गांधी हे अनेक गोष्टींबद्दल कॉम्प्रोमाइज करायला तयार नसतात. मधल्या काळामध्ये तर त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांना हेही सांगायला सुरुवात केली होती की ज्याला जायचंय त्याला जाऊ द्या, आपल्याला पक्ष अशाच पद्धतीने वाढवायचा. एक काळ असा होता की काँग्रेस नेत्यांच्या बळावरती आपल्या पक्षाला सांभाळून होती. एक एक करून नेते जायला लागल्यानंतर, आणि त्यातही खास करून राहुल गांधींच्या आजूबाजूचे जे नेते होते ते त्यांना सोडून गेल्यानंतर त्यांनी या बाबतीमध्ये पूर्णपणे दुर्लक्षच करायला सुरुवात केलेली होती. अशा परिस्थितीमध्ये जो आपल्याला वाटतं तोच निर्णय आम्ही घेणार, बाकी त्यांना ज्याला जायचंय तो जाऊ शकतो. ह्या गोष्टीवरनं आता सतीशन यांची निवड असेल केरळमध्ये, की जिथे के.सी. वेणुगोपाल असून सुद्धा सतीशन यांची निवड झालेली आहे. म्हणजे राहुल गांधींच्या हातात असतं तर त्यांनी के.सी. वेणुगोपालना मुख्यमंत्री केलं असतं. कर्नाटकमध्ये राहुल गांधींच्या हातात असतं तर त्यांनी सिद्धरामय्यांना अजून 2 वर्ष कंटिन्यू केलं असतं आणि त्याच्यानंतर विचार केला असतं की काय करायचं. अशा परिस्थितीमध्ये त्यांना किती झुकावं लागतंय, त्यांना एक रियालिटी चेक मिळालाय का गेल्या काही वर्षांमध्ये? कारण जिथे जिथे भारतीय जनता पार्टीकडे नेतृत्व नाहीये तिथे त्यांनी थेट दुसऱ्या पक्षांमधनं लोक आपल्याकडे घेतलेत आणि त्यांना नेता बनवलेलं. शुभेंदू अधिकारी आपण बघतोय टीएमसी आणि काँग्रेसमधनं त्यांचा प्रवास राहिलेला आणि तिकडनं भाजपने घेऊन त्यांना अक्षरशः 5 वर्षामध्ये मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचवलं. हेमंत बिश्व शर्मा काँग्रेसमधनं ज्यांची तयारी सुरू झाली एकतर, त्यांना सुद्धा गोगोईंशी पटलं नाही म्हणून ते बाहेर पडले आणि त्याच्यानंतर भाजपने त्यांना मुख्यमंत्री बनवलं. तिकडे पूर्ण नॉर्थ ईस्ट मध्ये आता त्यांचं वर्चस्व आपल्याला बघायला मिळतंय. इथे मध्य प्रदेशमध्ये सुद्धा ज्योतिरादित्य शिंदेना बरोबर घेऊन त्यांनी काँग्रेसला तिकडे त्यांचं तिकडचं पण नेतृत्व त्यांनी कमजोर केलेलं आपल्याला बघायला मिळतंय. या पार्श्वभूमीवरती आता हा जो प्रॅक्टिकल डिसिजन मेकिंग पुन्हा एकदा सुरू झालेला आपल्याला बघायला मिळतंय, त्याचा अर्थ आपण कसा काढू शकतो? राहुल गांधींमध्ये काही बदल होतोय असं आपण म्हणायचं? नाही बघा, आता अजूनही मला वाटतं की इट इज टू अर्ली से, पण मी जे सुरुवातीला म्हटलं होतं की शरद पवारांनी, मला वाटतं जेव्हा राहुल गांधींनी सावरकरांबद्दल महाराष्ट्रामध्ये सरकार असताना, सरकारमध्ये सामील असताना ज्यांनी ते जे स्टेटमेंट केलं होतं भारत जोडो यात्राच्या दरम्यान की सावरकरां म्हणजे त्यांनी माफीवीर वगैरे जे काय म्हटले होते, तर त्यावेळी जेव्हा टेन्शन होतं शरद पवारांनी, म्हणजे शिवसेना आणि काँग्रेसमध्ये सरकारमध्ये पण होते ते, तेव्हा मला वाटतं शरद पवारांनी तो सल्ला दिला होता की आपण एनजीओ नाही चालवत, तुमची आयडियोलॉजिकल पोझिशन असू शकते पण ती कुठे वापरायची आणि कुठे सोडायची हे तुम्हाला कळलं पाहिजे. दॅट इज द पॉलिटिकल सेन्स. हा पॉलिटिकल सेन्स ठेवला पाहिजे कुठे. बरोबर. तर मी हेच म्हणतोय की तो आता कदाचित येतोय, कारण जसं तुम्ही आता धोकाच दिला ना राजकीय भाषेत, काय म्हणाला, म्हणजे तामिळनाडूमध्ये तुमचा जो सगळ्यात रिलायबल पार्टनर होता, ज्यांनी 2019 मध्ये लोकसभेमध्ये जागा आणल्या, ज्यांनी 24 मध्ये पण जागा आणल्या, त्या डीएमकेला तुम्ही सोडून दिलं, कारण तुम्हाला वाटलं की आता ऑपॉर्च्युनिटी आपल्याला इकडे विजयमध्ये दिसते आणि आपण सरकारमध्ये सामील झालो. तर हे राजकारण राहुल गांधी करतात, ते पक्षातले इतर लोक करतात आहे, पण ते आता पॉलिटिक्स करतात आहे फक्त एक म्हणजे की ज्याला जायचं त्याला जाऊ द्या, सिंधियाला जाऊ द्या, याला जाऊ द्या, सगळ्यांना जाऊ द्या, असा पक्ष चालत नाही ना. तर उद्या डी.के. शिवकुमार पण जर गेले असते तर मग काय झालं असतं? तर म्हणजे हा शहाणपणा आहे. शहाणपणा म्हणजे ते बेसिक पॉलिटिक्स आहे. ते आता जर त्यांना कळतंय तर आपण मानूया की बदल होतो. शेवटी राजकारणामध्ये बऱ्याचदा तुम्ही अनेक निर्णय अशा पद्धतीने घेत असता आणि काँग्रेसमध्ये खास करून एक वेळ अशी होती की काँग्रेसमध्ये, ज्याचा मगाशी मी उल्लेख केला, की जेव्हा अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला होता तेव्हा सुद्धा त्यांना फोनवरती सांगण्यात आलं होतं की तुम्ही राजीनामा द्या आणि मगच भेटायला या. ती परिस्थिती आता काही काँग्रेसमध्ये राहिलेली नाहीये, ही गोष्ट आपण स्पष्टपणे बघतोय. पण एका पद्धतीने बघितलं तर हे अनयुज्युअल होत आहे काँग्रेसमध्ये, कारण नॉर्मली हायकमांड या शब्दाचाच अर्थ काँग्रेसने तयार केलेला होता की एकदा आम्ही ठरवलं की त्याच्यामध्ये आम्ही बदल करत नाही. ते आता भाजपमध्ये आपल्याला बघायला मिळेल की अपॉइंटेड मुख्यमंत्री आणि ज्यांचा ग्राउंड लेवलवरती तेवढा सपोर्ट बेस आहे नाही याचा विचार न करता अपॉइंटेड मुख्यमंत्री त्या ठिकाणी बघायला मिळत आहेत. त्या पार्श्वभूमीवरती जर आपण बघितलं राजदीप, तर काँग्रेसला आता रिजनल सत्रप्स, जे जुन्या काळामध्ये एकेकाळी काँग्रेसमध्ये स्ट्रॉंग रिजनल सत्रप्स होते की जे त्यांच्या बळावरती निवडणुका लढवायचे, ते काँग्रेसला विक्ट्री मिळवून द्यायचे, विजय मिळवून द्यायचे, त्याच्या बळावरती काँग्रेसचं सेंटर मजबूत राहायचं. इंदिरा गांधींनी ती गोष्ट कुठेतरी खंडित केली. ज्यावेळेस इंदिरा गांधींच्या नावावरती निवडणुका जिंकायला सुरुवात झाली काँग्रेस संघटनेच्या बळावरती नाही किंवा त्या रिजनल सत्रप्सच्या बळावरती नाही, त्याच्यानंतर आता हा एक बदल सुरू झाला असं दिसतंय का, की जे शेवटी ग्राउंडवरती लोक आहेत, त्या राज्यात मधले जे स्ट्रॉंग लोक आहेत, किंवा रेवंत रेड्डींचं आपण एक उदाहरण त्याच्यामध्ये घेऊ शकतो किंवा इतर ठिकाणी आपण बघू शकतो, त्यांना हळूहळू करत का होईना पण काँग्रेसने मान्य करायला सुरुवात केली आहे की वरतून गोष्टी चालणार नाहीत, खालतून लोकांना काय पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला आता पुढचं मार्गक्रमण करावं लागेल. नाहीतर, आणि हे भाजपमध्ये सुद्धा आपण बघितलं की ज्यावेळेस भाजप वीक होती त्यावेळेस त्यांनी रिजनल सत्रप्सना महत्व दिलं. भाजप स्ट्रॉंग झाल्यानंतर त्यांची ताकद त्यांनी कमी केली. पुन्हा एकदा बॅक टू बेसिक्स किंवा चक्र उलटं फिरतंय काँग्रेसमध्ये. नाही, अगदी 100%. जेव्हा नेतृत्व सेंटरमध्ये कमजोर असतं, जेव्हा हायकमांड कमजोर होऊन जातं, तेव्हा जे निर्णय पार्टी घेते ते लोकतांत्रिक असतात. एका काळी जसं तू म्हणालास, इंदिरा गांधीच्या काळात बाबासाहेब भोसलेंना मुख्यमंत्री केलं, गुंडूरावला केलं मुख्यमंत्री, अंजयाला केलं, आणि जे त्याच राज्याचे मोठे नेते होते तेव्हा, वसंतदादा पाटील असो किंवा
चेन्ना रेड्डी असो, हं. ह्यांना बाजूला करू, देवराज अडस, अशा नेत्यांना तुम्ही बाजूला केलं. भाजपमध्ये तेच चाललंय आता. वसुंधरा राजेला तुम्ही बाजूला केलं, भजनलाल शर्माला तुम्ही तिकडचं राजस्थानचं मुख्यमंत्री केलं, शिवराज सिंग चौहानला तुम्ही दिल्लीला आणलं, मोहन यादवला तुम्ही मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. तर भाजपमध्ये तेच झालंय जे एका काळी काँग्रेसमध्ये व्हायचं. आणि आता काँग्रेसमध्ये असं होतंय, जेव्हा जे एका काळी भाजपमध्ये होत होतं, की तुम्ही अशा नेत्यांना तुम्ही थोडं महत्व देताय जे जमिनीतून जुडलेले नेते आहेत किंवा त्यांची त्या राज्यात ताकद आहे आणि ते लोकतांत्रिक झालंय. राहुल गांधी प्रत्येक लोकांना कन्सल्ट करतात, जे एका काळी होतच नव्हतं. आता कमीतच्या कमी तुम्ही प्रत्येक नेत्यांशी बोलताय, त्यांच्याबरोबर कन्सल्ट करताय आणि ही चांगली गोष्ट आहे.